ठाण्यामध्ये तीनहात नाका परिसरामध्ये बॅनर कोसळलाय। बॅनर दुचाकी स्वाराच्या डोक्यावर कोसळलेला आहे। प्रसिद्धीसाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ का असा प्रश्न आता या निमित्तानं विचारला जातोय। आताची महत्त्वाची बातमी ठाण्यामध्ये आहे। ठाण्यामध्ये तीनहात नाका परिसरामध्ये बॅनर कोसळलेला आहे। दुचाकी स्वाराच्या डोक्यावर हा बॅनर कोसळलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी हा खेळ का असा प्रश्न आता या निमित्तानं विचारला जातोय। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, काय अधिकचे अपडेट्स आहेत? ठाणे शहरामध्ये असे विविध बॅनर अनधिकृतरित्या लावलेले आहेत। यापूर्वीचे जे आयुक्त होते त्यांनी हे सर्व बॅनर काढण्याचे आदेश देखील दिले होते, परंतु वारंवार जे झाडं असतील किंवा जे फुटओव्हर ब्रिज असतील त्याच्यावरती हे बॅनर वारंवार लावताना दिसून येत असतील। त्याच प्रकारचा एक बॅनर ह्या ठिकाणी ईस्टर्न एक्सप्रेस जो महत्त्वपूर्ण हायवे आहे त्या हायवे जवळ एका उड्डाणपुलावरती लावला होता आणि तो बॅनर देखील हवेच्या झोतामध्ये जो आहे तो हलताना दिसून येत होता आणि त्यानंतर खालून एक दुचाकी स्वार डबल सीट रित्या त्या ठिकाणाहून जात असताना तो थेट बॅनर त्या दुचाकी स्वारांच्या डोक्यात जाऊन कोसळला आणि यानंतर एकंदरीत आपण पाहिलं तर मोठी दुर्घटना जी आहे ती होता त्या ठिकाणी टळलेली आहे। दुचाकीचा वेग जो आहे तो कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे कोणतीही दुर्घटना या ठिकाणी टळलेली नाही, घडलेली नाही। परंतु यानंतर आता वाहतूक विभाग असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल या अनधिकृतरित्या लावण्यात आलेल्या होल्डिंग्सवरती कशा प्रकारची कारवाई करेल, कशा प्रकारची नजर ठेवेल हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीसाठी।